यवतमाळमध्ये सोयाबीनवर आता येलो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय। सोयाबीनवर किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी सुद्धा चिंताग्रस्त आहे। यवतमाळमध्ये आता सोयाबीनवर येलो मोझॅक या नावाचा सध्या किडीचा प्रादुर्भाव आहे। रोगाचा प्रादुर्भाव आहे। पिकांवर कृषी विभागाकडून मदत होत नसल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। जसं की सोयाबीन आहे, याच्यावर येलो मोझॅक स्टॅम्पला आलेला आहे। गेल्या 4 वर्षापासून याच्यावर पण आम्ही निवेदन देऊन औषध काढलं, परंतु कृषी विभागाचं म्हणणं आहे KVK वाल्याचं की याच्यावर औषधच नाही। जे माळगाव तालुक्यात ते 5-6 जे दुकान आहेत त्याचं खत पकडलेलं आहे, गेल्या वर्षी बी पकडलेलं आहे आणि एवढा मोठी फसवी आहे चालू। आपण जसं की शेतकऱ्याला पोशिंदा म्हणतो आणि त्याचीच आज एक लूट मोठ्या प्रमाणात आहे, हे कुठेतरी थांबली पाहिजे। आणि या कृषी 2-3 वर्षापासून यांनी जे बोगस खते विकले याच्यावर अद्याप कारवाई नाही झालेली आहे आणि म्हणून याच्यावर कारवाई होणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।